आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निदान एक तरी अशी व्यक्ती असते, कधी-कधी अनेक असतात, की ज्यांनी आपल्याला काहीतरी हर्ट केलेलं असतं, आपलं मन दुखावलेलं असतं आणि याचा परिणामसुद्धा आपल्या आरोग्यावर होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीकडे लक्ष देणार आहोत, की आपल्या जीवनामध्ये अशा कोण-कोण व्यक्ती आहेत, त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय आणि तो कसा दूर करायचा. तुमच्या लाईफमध्ये सुद्धा असे लोकं असतील की ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. जेव्हा तुम्ही आत्ताच माझ्याकडून ऐकलं की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी अशा व्यक्ती असतात की ज्यांनी आपलं मन दुखावलेलं असतं, असं ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या मनामध्ये किती चेहरे झळकले? तुम्हाला कोणाकोणाची आठवण आली? नक्कीच कोणी ना कोणी असेल ना. या सगळ्या लोकांनी तुम्हाला जे काही दुःख दिलं, तुमचं मन दुखावलं, हा जो हर्ट आहे, हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर झालेला आहे. आणि हा जो हर्ट आहे, हा एखाद्या डिझीजच्या रूपामध्ये बाहेर पडत असतो. कारण तो हर्ट तुम्ही विसरलेला नाही आहात, तो अजूनही तुमच्या आतमध्येच आहे. बघा, जरा आठवलं की तुम्हाला कसं फील होतं. पुन्हा त्या सगळ्या मेमरीज, ती सगळी आठवण जागी होते आणि सिमिलर त्याच आठवणी, तेच फीलिंग्स तुम्हाला फील होतात का? असं असेल तर त्या गोष्टी, त्या मेमरीज, ती आठवण तुमच्या मनामध्ये अजूनसुद्धा तशीच्या तशी ताजी आहे. आणि असं असेल तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या हेल्थवर होणार आहे. एखाद वेळेस आत्ता होत असेल, आत्ता नाही तर पुढे तो कधीतरी होणारच आहे. कारण ही सगळी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठलेली आहे. आणि जर ही तिथे असेल तर ही कुठून तरी बाहेर पडणार आहे. शारीरिक त्रासाच्या रूपामध्ये ती बाहेर पडणार आहे. आता तुम्ही म्हणाल, त्यांनी मला जे काही वागवलं, जे काही दुःख दिलं, त्याच्यामध्ये माझा काहीच दोष नव्हता. उगाचच त्यांनी माझा अपमान केला, उगाचच त्यांनी मला काहीतरी ट्रॉमा दिला, काहीतरी वाईट वागणूक दिली. पण जरी असं असलं, तुमचा ह्याच्यामध्ये काहीही दोष नसला, तर या सगळ्या गोष्टी तुमच्या एक्सपिरियन्समध्ये आलेल्या आहेत. आता ते तुमच्या आतमध्ये साठलेलं आहे. आणि हे जर तुमच्या आतमध्ये आहे, तर हे कुठून तरी बाहेर पडणारच आहे. आणि तेच मग एखाद्या पेनच्या रूपामध्ये, एखाद्या डिझीजच्या रूपामध्ये बाहेर पडत असतं. कधीकधी असं होतं की त्या लोकांचा रेफरन्स निघतो आणि पुन्हा त्या गोष्टी सगळ्या आठवायला लागतात. आणि मग आपण म्हणतो, मला ते आठवायचं नाही आहे, जाऊ दे, जाऊ दे. जाऊ दे, ठीक आहे, पण दॅट इज नॉट द सोल्युशन. जाऊ दे म्हणणं म्हणजे पुटिंग अंडर द कार्पेट, त्याच्यावर फक्त कवर करणं आहे. म्हणजे बघा ना, घरामध्ये समजा कचरा आहे आणि तो कचरा बरेच दिवस घरामध्ये आहे, महिनोन-महिने तो घरामध्ये आहे. त्या कचऱ्याचा खराब वास तर येणार आहे ना, पण तो वास येऊ नये म्हणून फक्त आपण परफ्यूम स्प्रे केला, तर ते त्याचं सोल्युशन आहे का? तो कचरा घरातून बाहेर काढणं हे त्याचं सोल्युशन आहे ना? आपल्या आतमध्ये जो हर्ट असतो, त्याचंसुद्धा हे सोल्युशन आहे. तो हर्ट बाहेर काढला पाहिजे. ज्या लोकांनी तुम्हाला हर्ट केलं आहे, त्या लोकांना आपल्या माइंडमधून, आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून दूर केलं पाहिजे. म्हणजे त्यांची समजा आठवण आली, त्यांचा रेफरन्स आला, तरी ते सेम निगेटिव्ह फीलिंग्स फील नाही झाले पाहिजे. जेव्हा या स्टेजला तुम्ही याल, तेव्हा समजायचं की आता ते हर्ट तुमच्या आतून निघून गेलं आहे. ती मेमरी तर कधीतरी येईल, तो रेफरन्स कधीतरी निघेल, पण आत्ता तुम्हाला जे दुःख फील होतं किंवा जो राग येतो, तो फील होणार नाही. तेव्हा तुम्हाला ते नॉर्मल वाटेल. हे असं असं झालं होतं, ठीक आहे, होऊन गेलं. एवढे तुम्ही कॅज्युअल व्हाल, तेव्हा समजायचं की तो हर्ट तुमच्या आतून निघून गेला आहे. मग हा हर्ट आपल्या आतून कसा काढायचा, याच्यावर सोल्युशन काय आहे, हेच आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही आठवा, तुमच्या मनामध्ये असे किती लोक आहेत, असे किती नावं आहेत की ज्यांनी तुम्हाला हर्ट केलं आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे अपमान केला आहे,
काहीतरी वाईट वागणूक दिली आहे, चीट केलं आहे, फसवलं आहे, काय असं केलेलं आहे की ज्यामुळे तुम्हाला हर्ट फील होत आहे? त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला एकतर राग येतो आहे किंवा कुठेतरी दुःख फील होतं आहे की मला असं का वागवलं? त्या लोकांची एक लिस्ट करा. तुमची ही लिस्ट करून झाली की मग तुम्ही म्हणायला सुरुवात करा, या लोकांना मी माफ करून टाकते. त्यांनी मला जे काही वागवलं, मला जे काही दुःख दिलं, त्या गोष्टीसाठी मी या सगळ्या लोकांना माफ करून टाकते. आता तुम्ही म्हणाल, त्यांनी मला एवढं वाईट वागवलं, मला दुःख दिलं, मी कशाला त्यांना माफ करू? मी माफ करू शकत नाही, मी हे विसरू शकत नाही, असं सुद्धा बऱ्याच जणांचं होतं. पण तुम्हीच विचार करा, हे जर तुम्ही तुमच्या आतमध्ये ठेवलं तर याचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या आरोग्यावर होणार आहे. तो तुम्हाला चालेल का? की यातून तुम्हाला फ्री व्हायचं आहे? त्यांनी तुम्हाला जी काही वागणूक दिली, जो काही अपमान केला, जे काही दुःख दिलं, ते पास्टमध्ये होऊन गेलं. ते पुन्हा पुन्हा तुम्ही आठवलं तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे. जेवढे तुम्ही निगेटिव्ह विचार कराल, जेवढे तुम्ही निगेटिव्ह इमोशन्स फील करत राहाल, तेवढा तुमच्या शरीरावर त्याचा निगेटिव्ह परिणाम होत राहणार आहे आणि मग आजारपणं येत राहणार आहेत. हे तुम्हाला हवं आहे का? हे तुम्हाला आता डिसाईड करायला पाहिजे. आता हे तर तुम्हाला नक्कीच नको असेल, तुम्हाला हेल्दी व्हायचं आहे, राईट? मग त्या सगळ्या लोकांना माफ करून टाका. हे तुमच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाही आहे. तुम्ही जेव्हा त्या सगळ्या लोकांना माफ करता, त्यांनी तुम्हाला जे काही वागवलं, जो काही त्रास दिला, त्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही त्या सगळ्या लोकांना माफ करता, तेव्हा तुमचं शरीर हील व्हायला लागतं. कारण तुमच्या आतला तो सगळा गार्बेज निघून जातो. मग त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार नाही. हे जे काही करायचं आहे, हे तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी करायचं आहे, तुमच्या वेलबिंगसाठी करायचं आहे, त्यांच्यासाठी अजिबात नाही. त्यामुळे मनामध्ये असं आणू नका की मी त्यांना का माफ करू, त्यांनी मला एवढा त्रास दिला आहे, मी तो विसरू शकत नाही, विसरणं शक्यच नाही. मी विसरले तर ते आणखी मला त्रास देतील. तुम्ही याच्यासाठी घाबरू नका की तुम्ही हे विसरलात, त्यांना माफ केलं तर ते लोक तुम्हाला आणखी त्रास देतील. असं अजिबात होणार नाही. उलट तुमच्या आतला हर्ट निघून गेला, तुमच्या आतलं दुःख निघून गेलं तर तुम्ही तशा गोष्टी आणखी अट्रॅक्टच नाही करणार आणि त्यामुळे तुमचं आरोग्य सुधारायला लागेल. तर तुम्हाला काय हवं आहे? तुमचं आरोग्य हवं आहे का? की आरोग्य नसलं तरी चालेल, पण या लोकांना मी माफ करणार नाही, असा तुमचा ॲटिट्यूड आहे? वाईसली डिसिजन घ्या. हेल्दी व्हायचं असेल तर मनातला हा सगळा हर्ट, हे सगळं दुःख काढून टाका. या सगळ्या लोकांना माफ करू. फक्त म्हणायचंच तर आहे, या सगळ्या लोकांना मी माफ करते. त्यांनी मला जे काय वागवलं, जे काय दुःख दिलं, त्या सगळ्या गोष्टींसाठी मी या सगळ्या लोकांना माफ करते. जेव्हा तुम्ही असं म्हणायला लागाल तेव्हा तुमच्या आतलं हे दुःख कमी व्हायला लागेल आणि तुमची बॉडी स्वतःला हील करायला लागेल. तुमचा जो काही डिझीज आहे, जो काही बॉडी इश्यू आहे, जो काही हेल्थ इश्यू आहे, हा हळूहळू कमी व्हायला लागेल. मनात ठेवायच्या ज्या गोष्टी असतात, पास्टमध्ये असं झालं, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, हे मोस्टली लेडीज करत असतात आणि लेडीजना याच्यामुळे खूप हेल्थ प्रॉब्लेम्स होतात. म्हणून खास लेडीजसाठी मी फ्री हेल्थ बूट कॅम्प घेणार आहे. हा फ्री हेल्थ बूट कॅम्प अटेंड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिली आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला या फ्री हेल्थ बूट कॅम्पचे सगळे डिटेल्स मिळतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का? तुम्ही आजपासूनच ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. रोज म्हणायला सुरुवात करा, या सगळ्या लोकांना मी माफ करते. त्यांनी माझ्यासाठी जे काही चुकीचं केलं, त्या गोष्टीसाठी मी या सगळ्यांना माफ करते. म्हणून बघा, तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये कसे चेंजेस दिसायला लागतात, तुमच्या फीलिंगमध्ये कसे चेंजेस दिसायला लागतात, हे एक्सपिरियन्स करा. आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.